इधर ऊपर लगा दे, एक बार लगा दे फिर उठेगा नहीं फिर। अरे और नीचे क्या नाम डालेगा मालूम क्या? मराठी आता है क्या तेरे को लिखने को? तो आप बोलो ना कि नीचे नाम डालने का है क्या? जाने दे, जरूरत तेरे को ऐसा लगाने कर रखा जा। नाम डालेगा तो फिर बोलेगा नाम डालने का है तो। अरे ऊपर बाजू से क्रीम डाला, क्रीम वाटोला केला ना उपटत घालतो शंभर फक्त हे मोठेत ना आपल्याशी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या रणवेगड ब्लॉग्सला. सो हॅलो गाईस, कसे आहात तुम्ही सर्व? मी तुमचा मित्र प्रणव गायकवाड आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. आणि आज आहे गाईज आपल्या चॅनलचा दुसरा वर्धापन दिन, म्हणजेच कर्जत लाईव्ह, कर्जत तालुक्यातील बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल कर्जत लाईव्ह. आज आपल्या चॅनलचा आहे दुसरा वर्धापन दिन, म्हणजे 2 इयर्स आपल्या चॅनलला आज कंप्लीट झालेले आहेत 26 नोव्हेंबर. आणि आजच मम्मीचा वाढदिवस सुद्धा आहे आपल्या. तर संध्याकाळचे प्लॅन सुद्धा आहेत. संध्याकाळी प्लॅन आहेत मस्त केक वगैरे कापायचा, डेकोरेशन करायचं पूर्ण ऑफिसमध्ये. आणि केकची ऑर्डर मी दिलेली आहे आपला आजूबाईकडे. 2 केक सांगितलेत आपल्या चॅनलचा आणि मम्मीचा केक आहे. तर आता हार घालतो आणि थोडी साफसफाई करतो. गाईज मागाशी सांगायला विसरलो, आणि म्हणजे जरा गाईमध्ये बोलत होतो ना, गडबडमध्ये बोलत होतो जरा. आज आहे 26 नोव्हेंबर, आपल्या बाबांनी लिहिलेला संविधान, त्याचा आज संविधान दिवस आहे. तर आपल्यासाठी चांगली मोठी गोष्ट आहे. पण मागाशी विसरलो मी थोडा बोलायला, कारण गाईमध्ये बोलत होतो आणि साफसफाई पण करत होती. तर सॉरी त्याच्यासाठी गाईज. आता सगळं एकदम हार वगैरे घालून झालाय आणि साफ केलं सगळं आहे बघा. आणि हाच तो ट्रायपॉड मगाशी त्याला मी फोन लावलेला. आणि बाहेरचं काय मावल आहे, काय मावल नाही बाहेर बघा. इकडं आप्पांच्या फोटोला हार घातला आहे आणि इथं साफ केला आहे. आणि बघा गाडी घेतली एर्टिगा, काकांनी गाडी घेतली आपली, म्हणजे मोठे पप्पांनी. त्यांचा बड्डे होता ना 23 तारखेला, तर त्या दिवशी आणली गाडी संध्याकाळी. चलो काय पुढं काय होतं मी तुम्हाला नक्कीच दाखवणार. तुम्हाला नाही, मी कुणाला दाखवणार. एंडपर्यंत बघा ब्लॉग, स्किप अजिबात करू नका. आणि जसा आपल्या चॅनलला प्रेम केलं आहे ना सर्वांनी, आज 4000, म्हणजे बघा ना गाईच काय बोलतात त्याला, टायमिंग काय आहे, म्हणजे 2 वर्षात आपल्याला परफेक्ट 4000 सबस्क्रायबर झाले. आपल्या चॅनलला म्हणजे भरपूर असा प्रेम दिलं आहे सर्व लोकांनी. तसं तुम्ही आपल्या पण चॅनलला प्रेम द्या. जसं या चॅनलला प्रेम दिलं तसं आपल्या चॅनलला प्रेम द्या. तो पण आपलाच आहे, आपण आपलाच आहे. काहीच आज संविधान दिन आहे, तर आमचे लाईट बिघडलेलं ना पावसामुळे. तर हे बघा लाईट लावायला घेतल्यात. आई बाय कसला गोरा दिसतो बघा, सुरतला जाऊन आलाय तर. सुरत निखरली आईला, क्या बात आहे. दादू आज आम्हाला निरल दरबारला येते का मग? चलो दर हा काढ, दोन्ही काढ. शक्याने येते रे खाली. भाई कपडा अंग भाई जिथं काम चालू आहे. आणि हे बघा दादू काय बोलतोय. आणि मी मागाशी 2 टेक घेतले, त्या त्यांनी शिव्या दिल्यात. दोन्ही टेकमध्ये शिव्या दिल्यात. आणि हे बघा इथं काम चालू आहे ना. आई बाय आपला, आई बाय आरामात काम कर, काय काही नाही आपल्याला. बघ काम आपला असा परफेक्ट असतो. पैसे घेतले तर काम नीट केलाच पाहिजे. यांच्यासारखा नाही फुकटमध्ये याचा वडापाव खायचे 2 आणि इथं बाजूला अशा फेऱ्या मारायच्या. बरोबर ना? देऊ काय देऊ? मी देऊ. आता घेतोय फुगवायला. नाव फुगून घेतो पहिले 4 माझ्याकडे आणि की याच्याकडे. आणि बलून्स पण फुगवतो, तुम्हाला दाखवतो. तुम्ही पण बघा, तुम्ही नका कुठे जाऊ, तुम्ही आपल्या सोबतच राहा. काय रे बात तर
फुगे लावायला घेतलेत. तुम्ही टाइम लॅप्स मध्ये बघितला. हे बघा असे लावले जास्त आपण काय म्हणतो डेकोरेशन वाले नाहीत. हे बघ बेबा ऐकर हा बाय बरोबर बोलती. हे बघ जामण्या बाय आपला आणि आरू 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 फुग सटकतात तिकडं काम चालू आहे. जनरेटर डायरेक्ट बाहेर आणलं लाईट गेले. गाईच डेकोरेशन केलंय. डेकोरेशन म्हणजे नाही बोलता येणार त्याला. आपण आपल्याला जमतो तसा लावलाय बघा. हे गोलून लावले का हे खालचे दोन द्या. तू स्वतः जा म्हणजे कसं लक्षात राहील. बघा असं केलाय आणि आतमध्ये फक्त एवढंच लावलंय वरती. कारण या भिंतीवरती ते डाग दिसतात म्हणून ते लावलं नाही तर चिटकवला. आणि साऊंड आपला नवीन घेतलेला तो आतून ठेवला. कोण घेऊन जाईल ना रे बाबा तसा. चल रे काय झालं आजूच्या दुकानामध्ये. हे बघा अरे काय आजू तुम्ही पाचाट केला सगळा. मला वाटलं पुरा बडा आहे का वो. इतना छोटा लेके आया तू है. वाट लावली सगळी. आणि काहीच काय करतो ना काय नाही त्यालाच माहिती. अभी क्या नाम डालेगा उसके ऊपर. नाम किधर डालेगा. क्या नाम डालने का? मेरे को नाम नहीं डालने का. मेरे को पूरा चाहिए था उसके. एक काम कर इधर ऊपर लगा दे. एक बार लगा दे फिर उठेगा नहीं फिर. अरे और नीचे क्या नाम डालेगा मालूम क्या. मराठी आता है क्या तेरे को लिखने को. तो आप बोलो ना कि नीचे नाम डालने का है क्या. जाने दे तू रख. तेरे को लैसा लगा नहीं कर रखा जा. फिर नाम डालेगा तो फिर बोलेगा नाम डालने का है तो. अरे ऊपर बाजू से क्रीम डालना. क्रीम वाटोला केला ना उपटच घालतो. ये मोठेच ना आपल्याची. अरे मेरे को आज जो तूने उल्लू बनाया क्या. मेरे को लगा पूरा केक आएगा. में ये इतना ही देख सा जाता है मेरे- तो मशीन में इतना ही सा जाता है. ऐसा कैसा. पैसा तो वो लोग पूरे लेते हैं ना तो बनाने का पूरा ऐसा नहीं होता है. मिलेगा ना कर्जत लाई तर लावून काय फायदा आहे. ये ज्यादा तो लगाने का. कौन सा. 20 रुपया ज्यादा लेता. वो पाउडर ज्यादा लगाने का. अरे ज्यादा नहीं खाली शाइनिंग दिखने के लिए लगाया वो. तो उस पे डिजाइन मारना थोड़ा सा. 600 रुपए का केक तूने ऐसा पाचड़ बना दिए थे. डाल दो आपकी सबसे डाल दो. गाइस लाइव केक दिखा रहा हूँ आपको. ये देखो क्रीम खायची असेल तर या लाईव्ह केलं. नुसती क्रीम मारले अजूनही. अरे एक नंबर दिख रहा है रे. परत तुला घ्यायला गेलो आणि सांगतोय हे गपरे सुजाल त्याला करू दे रे तुम्ही. अरे एक नंबर बनाय रे. केक तुझ्याकडेच यायला पाहिजे लोकही घ्यायला. त्याकडे येतो लोका. आपण पण येतो म्हणजे हे बघ, हे बघ. ज्यादा घाम करेगा तो खराब आएगा. सच में बता रहा हूँ. गाईत त्याला बोललो इथं लाव नाही आपण तर नको बोलतो. यांनी त्याला लुटायला घ्या. गाईज मागाशी लाईट आली. लाईट त्याने उडी मारली उडी. तर मला बोलतो ए लाईट आया लाईट आया. भारी लागते ना. घर पे बनत है के. अरे भाई इतना अच्छा लग रहा है फिर भी आजू है. अजय भाई आमचं 900 रुपये लुटणार आहे. हा एक केक घेतलाय आणि तो मम्मीसाठी. दोघं मिळून 2000. मारतील लोक. ये क्या रे चमकी क्या. ग्लिटर ग्लिटर. हाँ चल हमारा. फाइनल क्या. हाँ पाउडर मार ना थोड़ी. 20 रुपए दे दो एक्स्ट्रा. वो नहीं चिपकेगा अभी. वो सूख गया. डाल के तो देखना एक बार. मेरा भाई चलो मैं बताता. ये अभी ये क्रीम सूख जाने के बाद वो पाउडर नहीं चिपकेगा. काहीच असा केक तर कुणालाच देत नाही म्हणजे एवढा सजवून. आपल्यासाठी फक्त. त्याला या पोराने किती लुटला इथं. एक नंबर गाईच केक आहे. मी त्याला असा आपण डिझाईन करून घेतलं आपल्यासाठी. किती लावल्यात बघा ना त्याने कॅडबऱ्या. एवढाच लावत होता आणि त्यात एक दांडी टाकणार आहे आता. यो ती दांडी कुठे आहे. दांडी डाल.
गाईज एवढंच देणार होता तो बघतो या त्याला बोललो इतना चाहिए मेरे को ना मम्मी मम्मी डालो ये खाने का है क्या खाव रे गाईज भेल आले भेल नाश्त्याला भेल अरे गोड आहे ना कोणती तिकट आहे ते बघ तिखट आहे. अरे गोड कसा रे याडा पार काम चालू आहे इधर काय आणू काय आण काहीतरी हे दादू याला सांग 10 रुपयाचा का आणायचं आहे त्याला सांग 10चा का आणायचं आहे नको दर मग ते पेटते गाईज आता ती त्याच्यावरती लागतील त्याची नावं मग त्यानंतर ती ओके होईल एकदम आणि आत्ताच झाले लावून म्हणजे जस्ट आणि या पोराही नाही ते आणि 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 इथं बारीक पोरांना उठतात त्यांचा खाऊ खातात त्यांना रडून पाठवतात घरी आपण ओपन करायला पाहतो ब्लू लाईट सगळा काढायला लागेल एवढं लाईट ना 3 उरले हे बघा जनरेटर पण आहे कोणाला जनरेटर भाड्याने पाहिजे असेल तर नक्कीच आपल्याला DM करा गाईज आता घेऊ केक कट करायला कर्जत लाईव्हचा आणि नंतर घरी आपला करू मम्मीचा मम्मी आले इथं समोर येत असं डेकोरेशन केलंय आपण हे बघा कर्जत तालुक्यातील नाही तुम्ही तिथं नागरिकांचा नाही असं काय वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल कर्जत लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलचा आज या ठिकाणी दुसरा वर्धापन सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पार होत असताना आज खऱ्या अर्थाने आम्हाला अतिशय आनंद होत आहे कर्जत लाईव्हचा विजय कर्जत लाईव्हचा कर्जत लाईव्हचा विजय झालाय केक कटिंग करून झालाय सगळं आतमध्ये झाला माऊल शांत आहे एकदम हे बघा हे बघा कसा पोराणा घेऊन जातो बघा फुगे हे बघा हे बघा हे बघा काहीच हे बाबू फुगा घे आई कसा आणि काही जो केक कासाठी येतोय माझ्या मागं तो केक मागत होता बोललो घरचा केक घरी नेला एक केक आणि ह्यो संपला बोललो अख्खा 1 किलोचा होता तो संपला आणि आता घरचा केक कापायला चाललंय हे बघा इथं रस्ता रोकोय डायरेक्ट नली पाणी मागच्या ब्लॉग मध्ये माझे हेच कपडे होते. भिकारी गाई हेच कपडे घालते दरवेळी आता केक कापू घरचा हाय का तोंडाने बोल ना हाय बोल हाय गाईज आण त्याला बोल पिल्लू हाय गाईज बोल बोल ना हाय गाईज हाय गाईज सो ब्युटिफुल त्यांची भांडं होते दोघांची किती लुटला त्याला 1000 रुपयाला हॅपी बर्थडे डिअर मम्मी हॅपी बर्थडे गाईज ओके मध्ये झालं एकदम सगळं सेलिब्रेशन आपल्या चॅनलचा पण आणि आपल्या मम्मीच्या बर्थडेचा पण आणि आता आलो आहे बाहेर विहाराजवळ थोडा फिरतो आणि उद्या सकाळी जायचं उल्हासनगरला कपडे घ्यायचे तुम्ही शॉर्ट ब्लॉग बघितला असेल म्हणजे आपला मिनी ब्लॉग बघितलाच असेल अक्षय भाऊचं लग्न आहे ना आपल्या 7 आणि 8 म्हणजे 7ला हल्दी आहेत आणि 8ला लग्न आहेत त्यासाठी कपडे घेतलेले आहेत ते कपडे तुम्हाला लग्नातच दिसतील त्याच्या आधी नाही दाखवणार आणि हल्दीचा पण ब्लॉग येईल लग्नाचा पण ब्लॉग येईल परत आता 29 तारखेचा एक ब्लॉग आहे अल्प्यादाच्या साखरपुड्याचा मग तो ब्लॉग तुम्हाला 30 तारखेला भेटेल यूट्यूबला बघायला 30 नाही तर 31 तारखेला सॉरी 1 तारखेला तर असाच विषय आपला ब्लॉगचा आणि जे कोणी नवीन असतील आपल्या चॅनलवरती तर त्यांनी सर्वांनी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला 500 सबस्क्रायबर करून टाका गाईज यार लवकर आणि जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय